दिवसाची सुरुवात येशू बरोबर. बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये कधीतरी कोणाला काहीतरी द्यायची वेळ येते, त्यावेळेस आपण पूर्ण असा सगळा विचार करतो की दिल्यानंतर मला किती राहील, किंवा मला महिनाभर सर्व काही जे आहे ते माझं इन्कम ते पुरेल की नाही पुरेल. विशेषतः चर्चच्या बाबतीत हे होतं. कधी कधी चर्चमध्ये एखादी ॲक्टिव्हिटी काढली जाते, एखादं दुसरं काम काहीतरी काढलं जातं, आणि मग डोनेशन देण्यासाठी जाहिरात दिली जाते किंवा जाहीर केलं जातं की ह्या कामासाठी डोनेशन पाहिजे. आणि मग आपण विचार करतो की अरे द्यावं की न द्यावं, कारण ऑलरेडी आपण महिन्याचं जे दान आहे ते देतो आणि त्याच्या व्यतिरिक्त आता हे द्यायचं, आणि मग आपण तो विचार करायला लागतो. परंतु आपण ते देतो दान, आणि नंतर आपल्याला आश्चर्य वाटतं की हळूहळू बऱ्याच लोकांनी ते डोनेशनसाठी ते पैसे दिलेले आहेत, आणि एक वेळ अशी येते की तेवढे पैसे पूर्ण होऊन देवाचं काम जे आहे हे पूर्ण होतं. आपण जुन्या करारामध्ये बघतो, पहिले इतिहास बघा, याचा 29वा अध्याय आणि पुढील काही वचनं, 1 Chronicles chapter 29, ह्यामध्ये देवाने दाविदाला मंदिर बांधण्याची परवानगी दिली नाही. त्याच्या हातून मंदिर बांधायचं नाही असं देवाने सांगितलं. परंतु तरीही दाविदाने पुष्कळ त्याची संपत्ती, सोनं नाणं हे सर्व मंदिराच्या कामासाठी दिलं. जेवढं त्याच्याकडे होतं तेवढं सर्व त्याने देवाच्या मंदिरासाठी दिलं. त्यांनी स्वतःच दिलं नाही, तर त्याचे सरदार, त्याचे कारभारी ह्यांनी सुद्धा परमेश्वराच्या मंदिरासाठी सर्व काही दिलं. आणि हे बघून दाविदाला खूप आनंद वाटला. आपलं जे काही आहे ते सर्व देवाकडून आलेलं आहे, हे सर्व देवाचं आहे. जेव्हा आम्ही उदारपणे, विश्वासूपणे देवाच्या कामासाठी देतो, गरजू, गरीब ह्या लोकांसाठी ज्यावेळेस देतो, त्यावेळेस देव आम्हाला आशीर्वाद देतो. देवावर विश्वास ठेवा की तो आम्हाला सुद्धा देणार आहे. ज्यावेळेस आम्ही अडचणीमध्ये असू, ज्यावेळेस आम्हाला कुठल्या तरी गोष्टीची गरज असेल, देव आमची गरज भागवणार आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, करिन्थकरास दुसरे पत्र ह्याचा 9वा अध्याय आणि 7वं वचन, 2 Corinthians chapter 9 and verse 7. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे, दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. परमेश्वर करू आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.